शेतकरी आहेत. आपल्या हायकोर्ट ज्यांनी आपल्या आतापर्यंत लढाई लढली त्यांच्यामुळे आपला निकाल लागला. त्या प्रतीक्षा काळे आता 10 मिनिटात आपल्या जवळ येणार आहेत. ते आल्यानंतर त्यांना डिस्टर्ब करणे, कारण त्यांचे एक मिनिटाचा वेळ असतो. अशा अधिकाऱ्यांना डिस्टर्ब करू नका. प्रत्येकाची कागदपत्र घेऊन जातील. प्रत्येकाला कशा पद्धतीने जबाबदारी पुढे कसं काम करायचं, आतापर्यंत आपण काय केलं आणि इथून पुढे काय करायचं आणि कशा पद्धतीने पेंडिंग राहिली त्याची कारण काय, हे सगळ्या गोष्टी सविस्तर चर्चा होतील. ते आपल्या जे शेतकऱ्यांचे आहेत, परंतु त्यांच्या मागे काही जबाबदारी आहेत. त्याच्यामुळे त्यांचा आपण मर्यादित वेळ घेऊन आपण त्यांना विनंती केलेली आहे तेवढे एक आपण जबाबदारी प्रोटोकॉल पाळून आता 10 मिनिटात येणार आपण जाऊन थोडंसं डिस्कशन करून चालू आहे आता. त्यामुळे परंतु ते आंदोलनाला आम्हाला सागर सोनटक्के सर नेवाशीतली बरीचशी मंडळी या ठिकाणी मिळाली आणि ते पेरू आंदोलन आपण यशस्वी केलं आणि त्यातून ही सरी चर्चा पुढे होत आली. आणि आता त्यांचाही नारायणगावान आणि राळेगण हा शिवरस्ता आहे, तो सुद्धा तो लावून धरला त्यांनी, त्याला सुद्धा आता यश आलं. त्या यश येण्यासाठी त्यांना सुद्धा प्रयत्न त्यांनी काय केलं की आमच्या सखाराम काळे यांच्या पुतणी आहेत, त्या आमच्या माझे वर्गमित्र आहेत तेलगोडगावचे, त्यांच्या पुतणी आहेत प्रतीक्षा काळे मॅडम आणि त्या नगरला असतात. तर त्यांनी त्यांचा संपर्क झाला आमचे गाडगे पाटील यांच्या कार्यालयामध्ये. आता मी तिथं नोकरी केली ती गाडगे पाटलाकडे मी, आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये एक बैठक घेतली आणि त्यातून त्यांनी एक याचिका दाखल केली की नारायणगावान राळेगण शिवरस्ता हा मातोश्री योजनेप्रमाणे का खुला होत नाही, त्यासाठी रिट पिटिशन दाखल केल्यानंतर 8247 नंबर पिटिशन मिळालं. ते त्यांना यश आलं. त्यांनी सांगितलं की 60 दिवसात तहसीलदाराने हा शिवरस्ता खुला करून द्यावा. परंतु त्यासाठी काही त्या आवळकंटे होते ना त्या ठिकाणी, आवळकंटे ते मानलं नाही. त्याच्यानंतर आता ते दुसरे मॅडम आले त्यांनी मानलं नाही. परंतु या ठिकाणी आता अवमान याचिका दाखल झाली आणि प्रतीक्षा मॅडम या ठिकाणी लढत देत आहेत. त्याबद्दल त्याचं म्हणून आपण या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन ठेवलेलं आहे. या मार्गदर्शनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी करतो. त्या ठिकाणी सुरू मी ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे, औरंगाबाद हायकोर्टामध्ये मी वकील म्हणून प्रॅक्टिस करते. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा बनलेला विषय कुठला असेल तर तो शेतरस्ते, शिवरस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या संदर्भाने आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी आज खूप मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जात आहेत. कारण शेतातला माल जर बाहेर आणायचा आहे तर त्यांना रस्ता नाही आहे, शेतात जायचं आहे रस्ता नाही आहे. ज्यांची शेतात घरं आहेत त्यांना घरातला माणूस आजारी पडला तर तिथपर्यंत जाण्यासाठी गाडीसुद्धा पोहोचत नाही. एवढी वाईट अवस्था आज निर्माण झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळाबरोबरच किंवा अतिवृष्टी ह्या समस्या आहेतच, पण या समस्यांबरोबर त्यांच्यासमोर सर्वात मोठी समस्या जी आहे ती शेतरस्त्यांच्या संदर्भाची समस्या आहे. तर याच समस्येला हात घालून आणि ह्या समस्या कशा पद्धतीनं सोडवता येईल याच्यासाठी म्हणून शरद पवळे साहेब आणि आम्ही मिळून एकत्र मिळून ही चळवळ उभी केलेली आहे. शिवरस्ता, पाणंद रस्ता आणि शेतरस्त्यांचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवता येईल यासाठी म्हणून आम्ही चर्चा केली, त्यावर अभ्यास केला आणि त्यानंतर आपण एक याचिका दाखल केली होती. 11/11/2021चा जो शासन निर्णय आहे, ज्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे शासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने ही जी रस्ते आहेत हे अतिक्रमण मुक्त करावेत, कशा पद्धतीने ह्या रस्त्यांना किंवा शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाण्यासाठी अडथळा होणार नाही याच्यासाठी कशा पद्धतीनं समित्या स्थापन कराव्यात, त्याची अंमलबजावणी कशी करावी, सूचना अशा पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र झालं असं की ह्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण जेव्हा याचिका दाखल केली, याचिकेला आपल्या यश आलं. माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही याचिकेवरती सुनावणी घेतल्यानंतर आपल्या बाजूने याचा निर्णय झाला. या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की 60 दिवसांच्या आत जे काही याचिकाकर्ते शरद पवळे साहेब आहेत आणि यांच्याबरोबर आणखी जे काही तक्रारदार आहेत ज्यांच्या रस्त्याच्या समस्या आहेत अशांनी अर्ज दाखल करायचे. हे अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्यावर 60 दिवसांच्या आत सुनावणी घ्यायची, दोन्ही पक्षांची बाजू समजून घ्यायची, सुनावणी घेऊन त्यावरती जर शक्यता गरज भासल्यास स्थळावरती जाऊन स्थळ पंचनामा करायचा आणि त्यानंतर जी काही कायद्यात प्रोसेस दिलेली आहे, जी काही प्रक्रिया दिलेली आहे त्या सगळ्या प्रक्रियेची अंमलबजावणी करून त्यावर न्याय निर्णय द्यायचा आणि त्यानंतर रस्ते खुले करायचे. मात्र झालं असं की आमच्या सगळ्यांच्या मते तहसीलदारांना हा निर्णय कळाला नाही आणि त्यामुळे त्यांनी फक्त एकाच रस्त्यावरती फोकस केला, शिवरस्त्यावर. आणि जो काही पवळे साहेबांची एकमेव तक्रार होती त्या तक्रारीवरती त्यांनी फोकस केला.
मात्र तो प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. आपण अवमान याचिका दाखल केली. अवमान याचिका दाखल केल्यानंतर पवळे साहेबांनी देखील पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यानंतर थोड्याफार प्रमाणात हालचाली झाल्या. तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावरचं काम पूर्ण केलं. मात्र आता आपला जो काही शिवरस्त्याच्या संदर्भाचा पारनेरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न प्रलंबित आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आणि ग्रामपंचायती यांच्या दालनामध्ये. परंतु इतर जे शेतकरी आहेत, पवळे साहेबांच्या बरोबर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दाखल केलेले होते त्यांच्या तक्रारी अद्यापही प्रलंबित आहेत. म्हणजे अजूनही त्यांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत. आता हे प्रश्न सोडण्यासाठी नेमकं कोणत्या पद्धतीनं आम्हाला पावलं उचलावी लागणार आहेत किंवा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण कायद्याचाही या अधिकाऱ्यांना धाक राहिलेला नाही आहे. कायद्यात घालून दिलेल्या किंवा शासनाने वेळोवेळी कागदपत्रावरती ज्या काही सूचना केल्यात या सूचनांचं पालन करण्यासाठी देखील हे अधिकारी त्यांची जबाबदारी आहे किंवा त्यांचं कर्तव्य असं त्यांना वाटत नाही आहे. तर हे शेतकरी किती वेळा त्यांच्या दारात हेलपाटे मारणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. तर त्यामुळे आता ह्या चळवळीला वेगळ्या पद्धतीनं वळण देण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. आपण ज्या पद्धतीनं पाठपुरावा केला आहे, शरद पवळे साहेब आणि चळवळीला जोडलेले जेवढी काही लोक आहेत, जेवढी काही सहकारी आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे, मी यांची कायदेशीर बाजू सांभाळलेली आहे, मी न्यायालयीन लढा आपण सगळे मिळून लढतोय. तर ज्या पद्धतीनं आपल्याला यश अपेक्षित होतं त्या पद्धतीनं यश मिळत नाही आहे. आत्तापर्यंत आपल्याला जे यश मिळालं आहे ते फक्त कागदपत्रावरती मिळालेलं यश आहे. इथून पुढे त्या मिळालेल्या कागदपत्रांची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करता येईल आणि त्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न आपण करणार आहेत. आपल्या स्तरावर मग तो कायदेशीर लढा असेल किंवा मग आपल्याला प्रत्यक्ष आंदोलनं, मोर्चे शांततेच्या मार्गाने जर करावे लागले तर अशा पद्धतीनं देखील आपण हा लढा उभारणार आहे. कारण शेतकऱ्याचे प्रश्न अशा पद्धतीनं जर प्रत्येक वेळी त्याची अडवणूक केली जात असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. मग त्याने जायचं कुणाकडे? म्हणजे अक्षरशः माझ्याकडे जेव्हा शेतकरी येतात ते डोळ्यात पाणी असतं त्यांच्या अतिशय व्याकुळ झालेली असतात. मॅडम आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही आहे. एक शेतकरी माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं की मॅडम माझी एवढी वाईट अवस्था आहे की माझे वडील आजारी आहेत, मला त्यांना खांद्यावर घेऊन जावं लागतं हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर. ही अशी परिस्थिती आहे. तर या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी काय प्रयत्न करता येतील माझी अशी अपेक्षा आहे किंवा आपल्या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून मी एक आवाहन करते की या शेतकऱ्याच्या या प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष द्या आणि हे प्रश्न कशा पद्धतीनं शासन स्तरावरती सोडवता येतील या